नमस्कार. आज आपण वेगळ्या पद्धतीनं ही मिठाई बनवणार आहोत. दूध आणि बेसनपासून ही मिठाई तयार करणार आहोत. अतिशय चवीला छान मऊ लुसलुशीत अशी ही मिठाई तयार होते आणि एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि कोणीही सहज बनवू शकेल. तुम्ही जर एकदा ही मिठाई जर बनवून बघितली घरी, तर तुमच्या घरात सगळ्यांना आवडेल आणि नेहमी नेहमी तुम्ही हीच मिठाई बनवून बघाल. तर चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. प्लीज लाईक आणि शेअर नक्की करा. द्वारकाच किचनवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. याआधी माझ्या चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांचे मनापासून आभार. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमचे लक्षात येईल आपण काय काय वापरलेलं आहोत. तर आज आपण मावा वगैरे काही वापरलेला नाही आहे. नमस्कार, द्वारकाच किचनमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर आता आपण सुरुवात करूया. 1 कप मी बेसन पीठ घेतलेलं आहे, जे आपण घरामध्ये नेहमी रेग्युलरसाठी वापरतो तेच बेसन पीठ आहे आणि हे थोडंसं बारीक आहे. तुम्ही याच्यापेक्षा थोडंसं जाडसर घेतलं तरीसुद्धा चालते, कारण छान रवाळ अशी ही मिठाई तयार होईल. तर आपण हे चाळून घेणार आहोत. चाळून घेतल्यामुळं काय होतं, थोडंसं हलकं होईल आणि आपण जेव्हा दूध मिक्स करू तेव्हा त्याच्यामध्ये जास्त गुठळ्या होणार नाही. बघू शकता. चला तर ते पीठ मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. जेवढं पीठ घेतलं तेवढंच आपल्याला दूध वापरायचं आहे. तर मी हे गाईचं दूध वापरणार आहे यामध्ये. तुमच्याकडं जर म्हशीचं दूध असेल तर तुम्ही ते पण वापरू शकता किंवा आता हे गाईचं दूध कधी कधी पातळ असते, तर त्यामुळं काय करायचं, 1-2 दिवसाची साय जमा करून ती वापरू शकता तुम्ही. तर हे दूध मी सकाळी गरम करून थंड करून घेतलेलं आहे. तर थंड केलेलं दूध आपल्याला वापरायचं आहे आणि दूध थोडं थोडं घालायचं आहे, कारण यामध्ये आपण खवा वगैरे काही वापरणार नाही आहोत. त्यामुळे तुम्ही घट्ट दूध वापरलं तरीसुद्धा चालते. तर हे आता छान मिक्स करून घेतलं. थोडं थोडं दूध घातलं. पूर्ण दूध घालून हे मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे बघू शकता किती सुंदर असं बिलकुल गुठळ्या होऊ द्यायचे नाही. एकसारखं पीठ तयार व्हायला पाहिजे मिश्रण हे. थोड्या वेळ झाकण ठेवूया आपण याच्यावर 5 ते 10 मिनटं. आणि ड्रायफ्रूट मी आधीच कट करून घेतले होते. 5 मिनटं झालेले आहे. त्यामध्ये आता आपण मिल्क पावडर मिक्स करूया. 2 मोठे चमचे मी मिल्क पावडर घेतलं किंवा एक छोटी वाटी भरून घेऊ शकता. आणि हे आपल्याला आधीच मिक्स करून घ्यायचं आहे, कारण नंतर काय होते, गरम झाल्यानंतर त्यामध्ये व्यवस्थित मिल्क पावडर मिक्स होत नाही. छान फेटून घेतलेल्या विस्करने. शक्यतो जाडबुडाचं भांडं वापरा किंवा नॉनस्टिक पॅन वापरला तरीसुद्धा चालते. आता गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे गरम करायला. गॅस कमीच ठेवायचा आहे. 1 चमचाभर मी तूप घातलं. तूप वितळल्यानंतर छान आपण ते मिक्स करून घेतलेलं आहे दूध आणि मिल्क पावडर बेसन, ते या कढईमध्ये घालायचं आहे आणि एकसारखं फेटायचं आहे. आता मी विस्करनं फेटणार आहे, कारण एकसारखं आपल्याला त्याच्यामध्ये बिलकुल ते गुठळ्या व्हायला नाही पाहिजे. बघू शकता. आणि गॅस कुठेही वाढवायचा नाही. आपल्या शेवटपर्यंत कमी गॅसवरती, मंद गॅसवरतीच ही मिठाई तयार करायची आहे, कारण जर गॅस वाढवला तर खाली लागू शकते आणि खाली लागल्यामुळे काय होतं, वास वेगळाच लागते त्याला. एकदम प्लेन मऊसूत आपलं हे मिश्रण तयार झालेलं बघू शकता तुम्ही. आता आपण हे विस्करचं सगळं काढून घेऊया. छान मिक्स करून घेऊया पुन्हा. मस्त मऊ लुसलुशीत आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. दिसतानाच किती छान दिसतं. पुन्हा मी 1 चमचा तूप घातलेला आहे. आपण तूप थोडं थोडं वापरणार आहोत. 2-3 वेळा, अजून 2-3 वेळा तूप वापरणार आहोत. आता तूप छान मिक्स झाल्यानंतर साखर घातली. तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त घालू शकता. जास्त गोड नको असेल तर 1-2 चमचे साखर कमी केली तरीसुद्धा चालते. खोबऱ्याचं बारीक किस घातलेला आहे मी 1 वाटीभर. तुम्ही अजून एखादी वाटी खोबऱ्याचं किस घातला तरीसुद्धा चवीला छान लागते. आता हळूहळू याच्यामधली साखर विरघळत जाईल. त्यानंतर आपण थोडीशी 1-2 चमचे साय घालूया त्यामध्ये. दुधावरची, ताज्या दुधावरची साय घातलेली आहे मी. तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही आधी 2 दिवसाची जमा केलेली ती घातली तरीसुद्धा चालते. आता आपण हे छान मिक्स करून घेऊया. साखर घातल्यामुळे काय होतं, हे मिश्रण थोडं पातळ होईल, कारण जशी जशी साखर विरघळेल तसं तसं हे मिश्रण पातळसर होईल. तर मस्त आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीनुसार कलरही घालू शकता. मी थोडीशी चिमूटभर हळद घातलेली आहे, म्हणजे कलर छान यावा म्हणून. मस्त परतून घ्यायचं आहे मंद गॅसवरती. माझं जे गॅसचं जे बर्नर आहे ते थोडंसं मोठं आहे, त्यामुळं किंवा तुम्ही जर छोट्या गॅसवर ठेवत असाल तर मीडियम गॅस ठेवला तरीसुद्धा चालते. विलायची पावडर घातली 1 चमचा. आता ड्रायफ्रूट कट करून घेतले ते घातलेले आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. छान घट्ट गोळा होईपर्यंत मस्त आपल्याला हे, आणि हाताला लावून बघायचं. मस्त गोळी तयार झाली म्हणजे आपलं मिश्रण व्यवस्थित तयार झालं असं समजायचं.
तर आपलं हे मिश्रण जवळजवळ तयार होत आलं. अजून 2-3 मिनिट आपण छान परतून घेऊया. आणि तुम्ही यामध्ये अजून 1-2 चमचे तूप वापरलं तरीसुद्धा चालते. मी 1 चमचाभर तूप वापरलेलं आहे. आता आपण गॅस बंद करूया. छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि असंच हे कढईमध्ये सारखं हलवत राहायचं. एक 2-3 मिनिट मस्त हलवत राहायचं. म्हणजे जसं जसं हे मिश्रण थंड होईल तसं तसं याचे पेढे छान तयार होतात. आता हे आपण असंच ठेवूया. तुम्हाला दाखवते मी मस्त गोळा बनला जात आहे. किंवा आपण जे उलथनं हलवतो तेव्हा उलथनं सरळ जर उभे राहिलं तर आपलं मिश्रण व्यवस्थित तयार झालेलं आहे. शेवटी अजून थोडासा अर्धा चमचा तूप घालायचं जेव्हा आपण पेढे बनवू तेव्हा वितळलेलं. आता आपण हे सगळं चमच्याचं काढून घेऊया आणि हे अर्धा तास असंच ठेवायचं आहे. तर अर्ध्या तासानंतर छान थंड झालं. बघू शकता मस्त हात लावू शकते आणि हाताला बिलकुल चिटकत नाही मिश्रण. तर तुम्हाला पाहिजे तो आकार तुम्ही देऊ शकता. तर सारखा आकार येण्यासाठी एकाच चमच्याचं माप ठेवायचं आहे. छान हाताला मी आधी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे. मस्त गोल आपल्याला जे आकाराचे पाहिजे त्या आकाराचे तुम्ही पेढे बनवू शकता. कलर किती सुंदर आलेला आहे आणि दिसायलासुद्धा किती छान दिसत आहे अप्रतिम. तर आपण याला वरतून हे डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे. छान मस्त याच्यामध्ये घोळवून घ्यायचे आहे. हे पूर्ण मिठाई आपण जसं जसं पेढे बनवून घेऊ ते एक एक छान मस्त सगळ्याला डेसिकेटेड कोकोनट लावून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडं हे डेसिकेटेड कोकोनट नसला तर तुम्ही ड्रायफ्रूटचा चुरासुद्धा लावू शकता. थोडासा रवाळासा जसं आपण शेंगदाण्याचं कूट वगैरे करतो त्याप्रमाणे. आता आपण हे सगळीच मिठाई बनवून घेऊया आणि त्याला हे खोबऱ्याचं किस बारीक लावून घेऊया. मस्त चवीला अप्रतिम झालेले आहे. आणि तुम्हाला एक तोडून पण दाखवते मी. अगदी कमीत कमी साहित्यामध्ये मस्त मऊ लुसलुशीत आपली ही मिठाई तयार झालेली आहे. चला तर आपण हे रात्रभर फ्रीजमध्ये ठेवूया आणि टिकायलाही 2-4 दिवस टिकते. पण तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे छान राहते. तर तुम्ही या पद्धतीने नक्की मिठाई करून बघा आणि रेसिपी आवडल्यास कमेंट नक्की करा. तुम्हाला एक कट करून पण दाखवलेले आहे. मस्त कलर किती सुंदर आलेला आहे. दिसायलासुद्धा किती छान दिसत आहे. रेडीमेड मिठाई आणतो त्यापेक्षाही चवीला छान आहे आणि दिसायलासुद्धा छान आहे. तर अशाच चविष्ट आणि सोप्या रेसिपी बघण्यासाठी द्वारकाज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.